ज्या झाडाला फळ येते तेच दगडी मारतात ना, त्यामुळे नगरसेवक सगळ्यात भारी काम करतो म्हणून मला तकलीफ देणार ना काही. मतदानाला सगळ्यांनी ठरवलेले एकच म्हणले मोरेश्वर भाऊच पाहिजे, कारण त्यांच्याशिवाय काही काम होणार नाही. त्यांना सगळ्यांना माहीत असतं नवीन चेहरे पैठणी किंवा असं कार्यक्रम करून का कुठला हे भरून होतं. आमचं 9-9, 10-10 वर्ष सेम कार्यक्रम चालतात, क्रिकेट चालतात, गणपती उत्सव असतो, सगळं म्हणजे आम्ही 10 वर्ष लोकांच्या संपर्कात असतो, 10 वर्ष आम्ही मंडळाच्या कॉन्टॅक्टमध्ये असतो, 10 वर्ष सगळ्या जयंतीमध्ये असतो, अण्णाभाऊ असतो, आंबेडकर जयंती असतो, सगळ्यामध्ये आम्ही 9-9, 10-10, 15-15 वर्ष आम्ही त्याच्यात आहे. नवोदय जय भीम. आपण थेट पाहतोय की आज प्रभाग क्रमांक 16चे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोरेश्वर भाऊ थेट आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभागामध्ये हजर आहेत. थेट आपण त्यांच्याशी संवाद साधतोय की भाऊ काय सांगाल की आज उमेदवारी अर्ज तुम्ही दाखल केला, काय भावना आहेत सध्या आज मनात? नाही, वारबी सोमवार आहे आणि 29 तारखेमध्ये 9 आकडा आहेच. माझ्या सगळ्या गाड्यांचा नंबर 9 असतात आमच्या मित्रांच्या माझ्या, त्यामुळं आज दिवस चांगला असो, त्यामुळं आम्ही आज अर्ज राष्ट्रवादी काँग्रेसतर्फेच भरलेला आहे. तुम्ही सध्या प्रभाग क्रमांक 16मध्ये जेव्हा बघताय तेव्हा एक कुटुंब म्हणून पाहताय प्रभाग क्रमांक 16कडे. काय विकासाचे मुद्दे असणार आहेत यावेळेस प्रभाग क्रमांक 16मध्ये? कारण तुमचा अहवाल देखील अजून अद्याप जाहीर नाही आणि विकासाचे मुद्दे म्हणले तर प्रभाग क्रमांक 16मध्ये आरोप प्रत्यारोप सत्यासदत चालू आहेत. नाही, आरोप तर करतात, त्यांना ज्या झाडाला फळ येते तेच दगडी मारतात ना, त्यामुळे नगरसेवक सगळ्यात भारी काम करतो म्हणून मला तकलीफ देणार ना काही. त्यामुळे असं चालतं. तर विकास काय आता प्रभाग आता सेक्टर वालेकरवाडी, सेक्टर 29, 32, रावेत, मस्के वस्ती, केविलाच्या बाजूनी किवळं आणि विकासनगर काही ठिकाणी रोडचं आता टेंडर काढलेले, पण लोक तिथं काम करून देत नाही म्हणून विकास थांबतो आहे. जे आता विकास काम करणारे म्हणजे आम्ही करतो आहे आणि जे आमच्या नावाने जे ओरडतात आणि आता फॉर्म भरायला आल्यात, तर त्यांचं एक असं विशेष आहे की त्यांच्या जागा 10 ठिकाणी आरक्षण आहे. त्यांनी महानगरपालिकेत ताब्यात दिलेलं नाही. ताब्यात जर दिलं नाही तर कसं काय आरक्षण आम्ही डेव्हलप करणार? आणि तेच इच्छुक झाल्यात. करायचं काय, कसा विकास व्हायचा? त्यामुळं आम्ही पोलीस यंत्रणा लावून वेगळं आवाड करून कमिशनरला परमिशन काढून की फटाफट आरक्षण ताब्यात घ्यावा, पोलीस लावून आरक्षण ताब्यात घ्यावा, त्यानंतर आम्ही पक्कच डेव्हलप करेन एवढं मी सांगतो. भाऊ, सध्या 16 तारखेला निकाल लागेल, पण त्याआधी 15 तारखेला मतदान होईल. मतदानासाठी नागरिकांना, जनतेला तुमच्या माध्यमातून काय आव्हान असेल? नाही, मतदानाला सगळ्यांनी ठरवलेले एकच म्हणले मोरेश्वर भाऊच पाहिजे, कारण त्यांच्याशिवाय काही काम होणार नाही. त्यांना सगळ्यांना माहीत असतं नवीन चेहरे पैठणी किंवा असं कार्यक्रम करून का कुठला हे भरून होतं. आमचं 9-9, 10-10 वर्ष सेम कार्यक्रम चालतात, क्रिकेट चालतात, गणपती उत्सव असतो, सगळं म्हणजे आम्ही 10 वर्ष लोकांच्या संपर्कात असतो, 10 वर्ष आम्ही मंडळाच्या कॉन्टॅक्टमध्ये असतो, 10 वर्ष सगळ्या जयंतीमध्ये असतो, अण्णाभाऊ असतो, आंबेडकर जयंती असतो, सगळ्यामध्ये आम्ही 9-9, 10-10, 15-15 वर्ष आम्ही त्याच्यात आहे. त्यामुळं आता ही नवीन एकच दिवस येणार आणि ते एक स्टेटस ठेवलं की झालं. आतलं नगरसेवक होत नाही, त्याला लई कष्ट घ्यायला लागतात. लोकांपर्यंत लोकांचा विश्वास जोपर्यंत आपल्यावर येत नाही तोपर्यंत नगरसेवक कोणी होणार नाही. नक्कीच आपण पाहतोय की भाऊंनी थेट डायरेक्ट एक म्हणतो ना आपण गुगलीच दिलेली आहे. नगरसेवक व्हायचं असेल तर लोकांच्या संपर्कात राहावं लागतं आणि भाऊ सतत संपर्कात असल्याने पुन्हा एकदा त्यांना खात्री की ते पुन्हा एकदा प्रभागामध्ये नगरसेवक म्हणून सभागृहात जातील आणि रखडलेली विकास कामं त्यांनी सांगितलेल्या यंत्रणेप्रमाणे ते पूर्ण करतील. तुर्तास आपण या ठिकाणी थांबूया. मी विकास खडलक, लॉर्ड बुद्धा टीव्ही, कॅमेरामॅन प्रतीक सह, जय भीम. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी.